वर बॅटर आहे प्रकाश आणि नॉन स्ट्रायकंडवर आहे चैतन्य। ही ओपनिंग जोडी दिसते आपल्याला। पहिला बॉल घेऊन जाईल दोन्ही टीमला ऑल द बेस्ट। फर्स्ट बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा बॉल आणि वाईटचा इशारा अंपायर अमित कामनकर यांचा। पहिलाच बॉल एक्स्ट्रा टाकताना दिसतोय गोलंदाज कृष्णा। एक्स्ट्राच्या साहाय्याने खातं खोललं जात आहे ते पोलीस टीमचं। पोलीस वर्सेस डॉक्टर्स असा हा सामना आपण बघतोय। हे बघू शकतो आपण डगआउटच्या डगआउटमध्ये आमचे पोलीसचे काही खेळाडू आपल्याला दिसतात। पुन्हा एकदा ओ फुल लेनचा बॉल यावेळेस स्ट्राईक केले बॉल लांब मिड विकेटच्या दिशेने डीप मध्ये जातोय। फिल्डर त्या ठिकाणी आहेत चांगली फिल्डिंग होते आहे। फक्त एकच धाव मिळेल या सिंगलने ऑफ द मार्क होतोय फलंदाज प्रकाश आणि टीमचं टोटल जाते 2 वर। सुरुवात तर चांगली आहे पोलीस दल टीमची। आतापर्यंत टुर्नामेंटमध्ये 33 षटकार आणि जवळजवळ 44 षटकार लागलेले आहेत। पहिल्या दिवसामध्ये भरपूर जबरदस्त कामगिरी। ओ चांगला बॉल कॉरिडॉर मध्ये होता फ्लिक केलाय बॉलला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल क्रॉस होईल बाउंड्री जाईल 4 रन साठी चौकार। पहिला चौकार अतिशय चांगला फटका आपण पाहिला स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि हा पहिला चौकार। चौकारांनी ऑफ द मार्क होतोय चैतन आणि चेतन याने आपलं खातं खोललेलं आहे आणि टीमचा स्कोर पाठवून दिलेला आहे तो 6 वर 6 विदाउट लॉस। सुरुवात अतिशय चांगली पोलीस टीमची। कृष्णा पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट। ओ पुन्हा एकदा चांगला फटका आहे यामध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र फिल्डर येतोय कबच्या दिशेने। अतिशय चांगली फिल्डिंग मात्र सिंगल साठी रोखू शकत नाहीये तिथल्या फिल्डर। सिंगल पूर्ण केला जातोय सिंगलने टीमचं टोटल 7 वर जाऊन पोहोचतोय 7। चार रन जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेने हा बॉल जातो बाहेर सरळ 4 रन साठी चौकार। हो चांगला फटका मात्र फिल्डर येतो बॉल खाली। ओ अतिशय चांगला कॅच लॉंगॉनला विकेट जाईल। पहिला विकेट जातो पोलीस टीमचा फलंदाज बाद। आणि टीमचं टोटल आहे स्कोर बोर्डवर 11 रन 11 वर 1 विकेट 1-1 आणि 1 स्कोर बोर्डवर आपल्याला दिसते। बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा कृष्णा। हा बॉल बघितला आपण थोडासा डाऊन डी लेग होता वाईटचा इशारा पंच अमित कामनकर याचा। एक अतिरिक्त धाव मिळेल स्कोर जाईल 12 वर 12 लॉस ऑफ 1 विकेट। बघितला आपण बाद होणारा फलंदाज प्रकाश बाद झाला ज्याने आपल्या टीमसाठी 5 धावा बनवल्या। 3 बॉलचा सामना केला होता। नवीन फलंदाज आलेला आहे अमर ओव्हर द विकेटने। ओ स्ट्रेट खेळलेला यावेळेला मात्र पुन्हा एकदा फ्रेम मध्ये तोच फिल्डर आला होता लॉंगॉनच्या दिशेने। थोडासा अपुरा पडला बॉल मात्र फिल्डिंग अतिशय चांगली करतोय तिथला फिल्डर आणि 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट। ओव्हरची होते समाप्ती। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात आहे पोलीस टीमची। स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 14 रन्स 14 लॉस ऑफ 1 विकेट। आगमन झालेले आपल्या क्लिनिकमध्ये ते बसतील नक्कीच 5 दिवस
हा त्यांचं हॉस्पिटल या ग्राउंडमध्ये राहणार आहे. कारण 5 दिवसामध्ये क्रिकेट खेळत असताना या KPL मध्ये कुठलाही खेळाडू जखमी झाला, काही इजा झाली तर नक्कीच त्यांची फ्री ट्रीटमेंट केली जाईल. तुमच्या कुठल्याही प्रकारचं जर एक्सरे काढायचा असेल किंवा तुम्हाला प्लास्टर करायचं असेल ती सर्व ट्रीटमेंट फ्री होणार आहे. हो, चांगला बॉल, अतिशय सुंदर डिलेवरी, लाईनमध्ये टाकला होता. गती सुद्धा चांगली होती आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतो आलेला आहे गोलंदाज ओपीने सुरुवात. ओम प्रकाश, नक्कीच आमचे जे डॉक्टर आहेत. ओ स्लॉक केला बॉलला, हवेत बॉल आहे आणि हा कॅच घेण्याचा प्रयत्न तर चांगला होता मात्र कॅच सुटला जातोय. मिडविकेटच्या दिशेने बॉल आहे. 2 रन कंप्लीट केलेले आहेत दोन्ही सुद्धा बॅटरने आणि 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 16 वर. डॉक्टर नरेंद्र भारती आपण बघतोय जे डॉक्टर्स आमचे आलेले आहेत आणि त्यांच्या सहकारी आपण बघतोय तायडे हे सुद्धा आहेत जे एक्स्ट्रा स्पेशलिस्ट आहेत. नक्कीच कुठली दुखापत झाली तर फ्री ट्रीटमेंट सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत तुम्हाला या KPL मध्ये केली जाईल. ओमप्रकाश पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओमप्रकाश एक मोठं नाव आहे त्यामुळे O आणि P हे त्यांच्या जर्सीवर आपल्याला दिसते. नंबर 10 ची जर्सी त्यांनी परिधान केलेली आहे. नंबर 10 हा सचिन तेंडुलकरचा नंबर आहे मात्र इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तो नंबर पुन्हा एकदा शार्दूल ठाकूरकडे दिला होता आणि शार्दूल ठाकूरची ती कामगिरी तशी झाली नाही, त्याच्यावर चर्चा झाली आणि त्यानंतर हा नंबर इंटरनॅशनल क्रिकेटमधून बाद केला गेला, रिटायर केला. यावेळेस हवेत बॉल आहे, बॉल जाईल लॉंगच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर, सारंगसाठी षटकार. शॉट ज्याप्रमाणे सजबोल पट्टाने मारामारी केली जाते त्याप्रमाणे हा फटका ठोकला होता चेतन याने ओव्हर द विकेटने. ओ पुन्हा एकदा बघितला क्रॉस द बॅट या शॉट खेळायचा होता. डॉट बॉलचा तोही प्ले अँड मिस. जी टीम जिंकेल त्या टीमला SH एंटरप्राइजेस हजरतभाई शेख आणि संजयभाई भात्रे आणि टीम 94 यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक. बघूया डॉक्टर जिंकतील की पोलीस. ओव्हर द विकेट. ओ चांगला पंच आहे, गॅप मध्ये सुद्धा आहे, नो चान्स फॉर द फिल्डर, 4 रन्स. अप्रतिम शॉट, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पंच केलं या बॉलला आणि ज्या ठिकाणी 2 फिल्डर होते ते 2 फिल्डरला भेदलं आणि बॉलला पाठवून दिलं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंडच्या बाहेर चौकारासाठी. अप्रतिम शॉट, काय जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय ओपनिंग बॅटर चेतन. आतापर्यंत चेतनच्या बॅटमधून 2 चौकाराने 1 षटकार आलेला आहे. चेतन खेळतो वैयक्तिक 17 वर 7 बॉलचा त्यांनी सामना केलेला आहे आणि त्याला चांगली साथ देतोय अमर पवार. स्कोर जर आपण पाहिला स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 26 रन्स. मागच्या वर्षी आपण जर बघितलं तर मला वाटतं की डॉक्टर्स टीम विजयी झाली होती मात्र यावेळेस पोलीस टीम भरपूर प्रॅक्टिस करून आलेले आहेत. असं वाटते की जवळजवळ 50च्या वर जाण्याचा प्रयत्न आहे आणि 50च्या वर 4 ओव्हरमध्ये जर 50च्या वर स्कोर गेला तर नक्कीच एक चांगला टोटल आपण म्हणू शकू. पुढे मात्र मिस टाइम फटका, थोडासा वाईट स्पीड ऑनच्या दिशेने बॉल पडतोय. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न, 2 रन पूर्ण आणि रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच चांगली असते पोलिसांची कारण त्यांना भरपूर सराव आहे धावण्याचा. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 28 रन. 1 गडीच्या मोबदल्यात 2 ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर अतिशय चांगला आणि अशाच प्रकारे जर बॅटिंग झाली तर प्रोजेक्टर स्कोर जर आपण पाहिला तर कमीत कमी जाईल 56 पर्यंत. दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. मॅक मॉन्स्टर टीम कॅप्टन अखिल शेख, त्याच्यानंतर कन्नन मोनी अँड मुस्तफा वाय फ्रॉम टीम मॅक मॉन्स्टर. टीम कॅप्टन अमान शेख आपण रेडी राहायचं आहे. दुसऱ्या बाजूने पाटील 5141 अनिल पाटील अँड विनय पाटील फ्रॉम टीम पाटील 5141 टीमचा कॅप्टन प्रकाश तुंबडा आपण सुद्धा रेडी राहायचं आहे आणि पाटील 5141 चे सपोर्टर्स आहेत भरत पाटील आणि हेमंत म्हात्रे.
त्यानंतर मॅनेजमेंट टीम मध्ये विजय म्हात्रे अँड अजय पाटील अँड राजेश पाटील हे आपल्याला दिसतील. 2 ओव्हर शेष. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर नेम प्रदीप येतोय बॉलिंग ट्रॅकवर. छोट्या रनअपनी बॉलिंग करेल प्रदीप. स्पिन बॉलिंग आहे. ओ ब्रेक मारा मात्र विथ द टर्न. चांगला फटका प्लॅट केला होता. फटका कौकानच्या मारून सरळ सारंगसाठी षटकार. वॉट अ शॉट. काय जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग पोलीस टीम कडून होताना दिसतंय. षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 34 रन. षटकाराने स्वागत केलेलं आहे प्रदीप याचं. पुढला गेला. ह्या वेळेला पुन्हा एकदा पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग करतो. फक्त एकच धाव मिळेल आणि या सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 35 रन्स. ओव्हर द विकेट. हो या वेळेला शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर चुकतोय. बॉल जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. लेग बाईचा इशारा पंचांचा. चौकार येतोय. भरपूर खुश दिसतोय हे आपण डगआउट बघू शकतोय पोलीस टीमचं, ज्यामध्ये पोलीस भरपूर खुश दिसतात. त्याप्रमाणे बॅटिंग होताना दिसते. भरपूर रन्स येताना दिसतात. रन येत नाही तर रन वाहताना दिसतात आपल्याला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा शफल झालाय. फाईनलिस्टच्या दिशेने बॉलला पाठवलाय. अडू शकेल का तिथला फिल्डर? नाही अडू शकणार. बॉल जाईल डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अटॅकिंग बॅटिंग असं वाटते की खरोखरच हायलाइट मॅच चालू आहे की काय. मागच्या वर्षाचा जो वचपा आहे तो काढण्याचा प्रयत्न पोलीस टीमचा. कारण मागच्या वर्षामध्ये बघितलं आपण KPL सीझन 4 मध्ये 2024 मध्ये डॉक्टर्स टीम विजयी झाली होती. तर ह्या वेळेला एक चांगली स्थितीमध्ये दिसते आपल्याला पोलीस टीम. 39 स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर. थोडासा महागडा पडलाय गोलंदाज प्रदीप. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस खेळला जातो बॉलला. कौकानच्या दिशेने बॉल येतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. थोडासा फ्लंबत जरूर झाला तिथला फिल्डर. मात्र फक्त एकच धाव मिळते आणि 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 44 रन्स. 60च्या आसपास जातील असा अंदाज आहे. थोडंसं व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये हा बॉल आला नाही. मिडॉनच्या दिशेने बॉल येतोय. 2चा कॉल आहे. स्ट्राइक एंडला थ्रो होईल त्याच्या अगोदर 2 रन या ठिकाणी कंप्लीट केले जातात. 2 ने टीमचं टोटल जाईल स्कोर बोर्डवर 46 रन्स. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15.33च्या सरासरीने पोलीस टीमचा स्कोर आहे 46 वर 1 विकेट. हे पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. ड्रिंक्स प्रकाश आउट झाला होता. 3 बॉलचा सामना केला. 5 रन बनवले. 11 बॉलमध्ये नॉट आउट आहे. चेतन जबरदस्त 24 वर बॅटिंग करताना दिसतोय आणि अमर पवार नॉट आउट आहे 11 वर. 4 बॉलचा ज्याने सामना केलेला आहे. चांगली बॅटिंग करताना दिसतात दोन्ही सुद्धा बॅटर चेतन आणि अमर. ही गोलंदाजी बघू शकतो. पहिल्या षटकामध्ये कृष्णाने 1 षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या. 1 विकेट मिळवली. त्यानंतर ओमप्रकाश 14 धावा आणि प्रदीप याने सुद्धा 14 धावा खर्च केलेल्या आहेत. कुठलाही डॉक्टर्स या ठिकाणी आपण बघतोय कंजूसी करताना दिसत नाहीये. प्रत्येक गोलंदाजांनी 14 धावा दिलेत आणि काही 2200 रुपयाने धावा सुद्धा आलेल्या आहेत. एकंदरीत स्कोर आहे 46. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये KPLचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की अगली वेगळी ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला KPL मध्ये पाहायला मिळते. या सीझनमध्ये जर आपण बघितलं KPLचा जर आपण विचार केला तर मागच्या 4 सीझन पूर्ण झाले तर हे 5वं सीझन आहे. आणि मागच्या 4 सीझनमध्ये जे 4 चॅम्पियन टीम आहेत त्यांचं आपल्याला जे कटआउट्स जे होर्डिंग आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्यांची ती फ्रेम आहे ती पाहायला मिळते. या ग्राउंडमध्ये 4 फ्रेम दिसतात ज्यामध्ये 4 चॅम्पियन टीम आहेत. 2021ला सर्वात प्रथम जो चॅम्पियन झाला होता शौर्या वॉरियर्स. 2022 मध्ये आपण बघितलं तर माबा भांजे ही टीम चॅम्पियन झाली होती. 2023ला चॅम्पियन झाली होती ती
टीम 94 आणि पुन्हा एकदा 2024ला म्हणजे मागच्या वर्षामध्ये चॅम्पियन झाली होती शौर्य वॉरियर्स टीम. 2 टाइम चॅम्पियन टीम शौर्य वॉरियर्स मध्ये त्या टीमला काल आपण बघितलं तर क्लीन वॉश मिळाला. एकही मॅच न जिंकता शौर्य वॉरियर्स या KPL सीझन 5 मधून या स्पर्धेमधून बाहेर गेलेली आहे. मोठा बिग ब्लो कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जी अपेक्षा प्रेक्षकांची होती ती अपेक्षा भंग झाली. बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक टाकण्यासाठी बॉलर येतोय. बॉलर्स नेम धर्मेंद्र. धर्मेंद्र येतोय. पहिला बॉल ओव्हर द विकेटने. चांगला फटका आहे. वाडिश लॉंग बॉलच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. थ्रो होईल. फक्त एकच रन. एक पेक्षा जास्त काही नाहीये. एकने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 47 रन्स. 47 लॉस ऑफ 1 विकेट. विकेटच्या शोधामध्ये आहे या ठिकाणी डॉक्टर स्टेम. ओहो अतिशय चांगला फटका मात्र स्क्वेअर लेगला फिल्डर. हा बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चांगला फटका. लेग स्टंपच्या थोडंसं बाहेरचा बॉल. अप्रतिम शॉट डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवून दिलं सरळ 4 रनसाठी. हे बघितलं प्रयत्न होता मात्र प्रयत्न असफल. बॉल निघतोय चौकारासाठी. चौकार आणि टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 51 रन्स. हाफ सेंचुरी पूर्ण. आणखीन एक जबरदस्त धमाका डीप मिड विकेटच्या बाहेर बॉलला पाठवून दिलं सरळ 6 रनसाठी षटकार. जबरदस्त फटकेबाजी. दोन्ही बॅटर सेट झालेले आहेत. अमर जाऊन पोहोचलेला आहे 21 वर. हा बघितला काय जबरदस्त स्ट्रोक केलं बॉलला आणि पाठवून दिले मिड विकेट बॉन्डच्या बाहेर. 6 रन्स. कॅल्क्युलेट षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा धर्मेंद्र. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. कुठली संधी नाही फिल्डरला. कौकानाच्या वरून बॉल जाईल 1 बाउन्स. 4 रनसाठी चौकार. केलेली आहे डॉक्टर स्टीम साठी. मोठं टोटल ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. पुन्हा एकदा हवेत खेळले या बॉलला. या बॉलला सुद्धा पाठवून दिलाय कौकानाच्या वरून 4 रनसाठी षटकार. टीम एक बॉल शेष. जबरदस्त एक डेंजर झोन मध्ये धावसंख्या पोहोचलेली आहे. ओ चांगला बॉल. शेवटचा बॉल डॉट. यावेळेस रनआउटची संधी आहे. विकेट जाईल का? यस विकेट जातो. शेवटच्या बॉलवर रनआउटच्या रूपाने विकेट. एकंदरीत स्कोर जर आपण बघितला तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 67 झालेला आहे. 2 विकेटच्या नुकसानवर आणि 68 रनचं टार्गेट असेल आणि कंपल्सरी चेसिंग असेल हे लक्षात घ्यायचं आहे. टॉस साठी आपण जाऊया. दोन्ही कॅप्टन्स चला टॉस साठी पोचा. पाटील 5141 आणि मॅक मॉन्स्टर्स हे दोन्ही कॅप्टन चला या टॉस बॉक्स मध्ये. आपण लगेचच नाणेफेकीची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. सन्माननीय विश्वनाथजी पाटील साहेब आपण यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. आणि ही आहे डिसिप्लिन बघा. कॉल देण्याच्या अगोदर दोन्ही कॅप्टन्स अवेलेबल आहेत. ॲपी आणि अमान हे दोन्ही कॅप्टन्स आपल्या संघाची प्रतिष्ठा जोपासताना पाहायला मिळतील. जसं तुम्हाला माहितीच आहे की टॉस इम्पॉर्टंट आहे. पण तुम्ही जर टॉस जिंकला तर तुम्हाला टॉस तो मिळणार सुद्धा आहे. त्याचमुळे एक चांदीचं नाणं आपण पाहतोय जे आपण असेंबल केलेलं आहे. नक्कीच मी पाहुण्यांना विनंती करतोय दोन्ही कॅप्टन्सना ते नाणं दाखवायचं आहे. एका बाजूला KPL आहे, एका बाजूला 94 आहे.
जो तुम्ही कॉल देणार आहे तो डगआउट तुम्हाला मिळणार आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर KPL कॉल दिला KPLचा डगआउट तुम्हाला मिळेल. 94 कॉल दिला 94चा डगआउट तुम्हाला मिळेल. तर टॉस होतोय, कॉल कोण देईल? ॲपी कॉल देईल, पाटील 5141चे कॅप्टन कॉल देईल. प्लीज स्पिन द कॉइन सर. 9चा कॉल अँड KPL. तर नाणेफेक जिंकलेली आहे, ती म्हणजे टीम मॅक्स मॉन्स्टर्सने. तर आपण कॅप्टनला हे नाणं द्यायचं आहे. आणि थंड पेयची बॉटल कल्पेश अग्रिकट्टा च्या वतीने आम्हाला स्पॉन्सर झाले. दोन्ही कॅप्टन्सला आपण हे थंड पेय देतोय. थंड राहा, कूल राहा आणि एक चांगलं क्रिकेट खेळा, हीच भावना आयोजकांची आहे. सॉफ्ट ड्रिंक्स देऊन आपण नक्कीच त्यांना ती ऊर्जा देतोय. अमान टॉस जीता है, डिसीजन क्या होगा? फील्डिंग. कल का खेल दिखा, क्या सोच कल खेल के बाद? पहले दिन तो रन नहीं बनाया इधर पे, वैसे एक ग्राउंड पे 180 रन नॉर्मली बनता है. आपका क्या ख्याल है, आज के दिन में 80 90 100 पार हो सकता है? हाँ होगा आज. सुबह का दौर है, सुबह के दौर में थोड़ी सी बल्लेबाजी थोड़ी सी लगभग होती भी नहीं होती है, लेकिन आपने तो फील्डिंग चुनी है, तो माइंडसेट रहता है आपके बॉलर्स के मामले में, आप थोड़ा अच्छा विचार करें, बॉलर्स का चयन अच्छा करें. बॉलर्स कौन से मिलेंगे आपकी टीम में? मैं हूँ, नीलेश है, सतीश है. एक अच्छी बॉलिंग लाईनअप मॅक मॉन्स्टर्स टीम येईल. पण आता पाटील 5141चे ॲपी, त्यांच्याशी मला चर्चा करायला आवडेल. ॲपी, अनुभव तुमच्याकडे प्रचंड आहे, नो डाऊट अबाउट इट. आणि त्यांनी देखील सांगितलं की कालच्या दिवसामध्ये 70-80 बनल्यात, आज 90-100 बनतील. पण त्यांनी आता क्षेत्ररक्षण निवडले, सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी करणं थोडंसं कठीण जातं, हे तुम्हाला माहिती आहे. पण या मैदानाचा अनुभव तुमचा काय सांगतोय? आम्ही 60-70 मारण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला देखील तोच प्रश्न मी विचारेन की कालची स्टडी काय सांगते, कारण काल जितकी अपेक्षा होती धावांची तितकी अपेक्षा या मैदानात झाली नाही. झाली नाही आणि बॉलिंग चांगली पडली तर नक्कीच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. काल मोठा बाउन्स बॅक तुम्हाला पाहायला मिळाला. 2 तगडे संघ स्पर्धेच्या बाहेर गेलेले आहेत, त्याचमुळे आपण देखील आता समोरच्याला कमी लेखून चालणार आहे, ही देखील कॅप्टनची मनातली भावना असायला पाहिजे. तुमचा माइंडसेट काय सांगतोय? ती पण टीम चांगलीच आहे आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. फक्त पॉझिटिव्ह अप्रोच आहे, ॲपीचा जिंकण्याचा प्रयत्न करू. अमान देखील तेच सांगतो की आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नाणेफेक जिंकून मॅक मॉन्स्टरने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि फलंदाजी करायची आहे ती म्हणजेच पाटील 5141ला. तर आपण नक्कीच ॲपी म्हणजेच पाटील 5141च्या कॅप्टनला देखील सॉफ्ट ड्रिंक देतो, जे आम्हाला कल्पेश अग्रिकट्टाच्या वतीने स्पॉन्सर झालेलं आहे. धन्यवाद. मी पुन्हा एकदा पाहुण्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय की आपण विराजमान व्हायचे. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देतोय. तर एक चांगली लढत प्रेक्षकांना 100% पाहायला मिळेल याची आम्ही ग्वाही देतोय, कारण मॅक मॉन्स्टरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले आणि पाटील 5141ला करायचे फलंदाजी. आपण पाहतोय कमाल प्रीमियर लीग म्हणजेच कॉमन प्रीमियर लीग. आपण आहात tenniscricket.in या YouTube वाहिनीवर. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. थँक्यू. सिक्स्टी एटचं लक्ष ठेवलेलं आहे आणि पाहूया त्या लक्षाचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. डॉक्टर्स लीग आपण पाहतो, दरवर्षी डॉक्टर लीग खेळवली जाते, ज्यामध्ये वसई विरारचे सर्व डॉक्टर्स खेळतात आणि त्यांच्याकडे तो अनुभव आहे. या 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी नेमकं त्यांना काय करायचं आहे ते त्यांना ठाऊक आहे. पण पोलीस दलाने जबरदस्त कामगिरी पहिल्या डावामध्ये केली. ड्राईव्ह केलं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे, स्ट्रेट लॉंग ऑफला पोहोचतील बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगल डबलने तितकं नुकसान प्रतिस्पर्धी संघाचा होणार नाही आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत पोलीस दलातील मेंबर, आम्हाला नाव कळवा प्लीज. बॉलर नेम प्लीज. प्रकाश ज्यांनी एक चांगली फलंदाजी सादर करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीच्या क्रमांकावरती आले होते, एक चौकार त्यांच्या वतीनं आपण पाहिला होता. पदल आलेत्य बॉलच्या पिचिंगपर्यंत धावत सुटले फलंदाज, पण बॉलच्या व्यवस्थित लाईन अँड लेंथवर लक्ष देऊ शकले नाही. त्यामुळे प्रकाशची आतापर्यंत गोलंदाजी उजवी राहिलेली आहे, जी त्यांच्या उजव्या हाताची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिलेली आहे. पहिल्या 3 चेंडूंवर फक्त 2 धावा मिळाल्यात. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पाय चालले पाहिजेत. फुटवर्क खूप महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही क्रिकेटचा खेळ खेळता. जर तुमचं फुटवर्क अचूक असेल तर तुम्ही मनातला फटका मैदानात आणू शकता, पण तसं काही पाहायला मिळत नाही आहे. 68चा चेस करण्यासाठी जी धावसंख्या पहिल्या षटकात बनवायला हवी होती
ती बनवली जात नाहीये, कारण आता पर्याय तितकेसे नाहीयेत मोठ्या फटक्यांखेरीज, आणि त्याचमुळे लॉंग ऑफला झेल देऊन न होतोय पहिला फलंदाज बाद डॉक्टर स्टीनचा. सकाळीच का ठेवले माहिती आहे का, म्हणजे डॉक्टर्स प्रॅक्टिसला जातील आणि आमचे पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी देखील आपल्या ड्युटीवर जातील, म्हणून सकाळी तुम्हाला रिफ्रेश करण्यासाठी आम्ही एक्झिबिशन मॅच ठेवलेली आहे. आणि कौतुक तुमचं या निमित्ताने की तुम्ही एक पायंडा घातला की तुम्ही वेळेवर आलात, आणि वेळेवर आल्यामुळे वेळेवर सामना सुरू झाला. पुढचा सामना देखील लगेच आपण स्टार्ट करणार आहोत. तर हे शिकण्यासारखं आहे आजकालच्या तरुणांना, की एक व्यस्त वेळापत्रक डॉक्टरांचं आहे, व्यस्त वेळापत्रक पोलीस प्रशासनाचं आहे, आणि त्या व्यस्त वेळापत्रकातून इतक्या लांब म्हणजेच कामण परिसरामध्ये येऊन जेव्हा तुम्ही वसई विरारमध्ये कार्यरत आहात, तर वेळेवर येणं नक्कीच शिकण्यासारखं आहे आजकालच्या तरुणांना. दरम्यान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सत्या आपण पाहतो स्ट्रायकर एंडला. लो बाउन्स ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग 5, 6व्या स्टंपवर बॉल ठेवलाय. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 68 धावांचा पाठलाग करत धावसंख्या फक्त आहे 2. जिंकण्यासाठी अजूनही 66 धावांची गरज. बॉल शिल्लक 18 चेंडू 66 धावा. आज उष्णता हलकीशी कमी जाणवते, ढगाळ वातावरण आहे. त्याचमुळे भारताचं वातावरण अनियमित आहे, त्याचंच प्रमाण तुम्हाला पाहायला मिळते. हा आपण पाहतोय स्मृती मंदाना महिला प्रेक्षक कक्ष, ज्यामध्ये सकाळ सकाळ महिला भगिनी सुद्धा या स्पर्धेचा थेट आनंद घेतात. चर्चा नेमकी कसली असेल? क्रिकेटची, स्वयंपाकाची, डेली सोपची, नेमकी कसली? पण त्या ठिकाणी महिलांचं खरंच विशेष मी कौतुक या निमित्ताने करतोय की सकाळी 9 वाजता म्हणजे क्रिकेटसाठी आणि कामन प्रीमियर लीगसाठी महिलांचं प्रेम दिसून येते, आणि म्हणूनच त्यांच्यासाठी विशेष प्रावधान आम्ही ठेवलेलं आहे. एक प्रशस्त वेगळा त्यांच्यासाठी आपण प्रेक्षक स्टँड बनवलेला आहे. दरम्यान शैलेंद्र बॉलिंग ट्रॅकवर धीम्या गतीचा बॉल होता, ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, बॉल स्ट्रेट लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक बॉलवर. पोलीस प्रशासन एक वेगळीच तयारी करून आलेलं आहे. फलंदाजी करताना सुद्धा तेच पाहायला मिळालं, आणि बॉलिंग आतापर्यंत चांगली राहिली. क्षेत्ररक्षण चुकलं नाही. मागच्या वर्षी जे हरवलं होतं या वर्षी जिंकण्याचा प्रयत्न दिसतोय. एक्झॅक्टली, सॉफ्टवेअर इंजिन आणि हार्डवेअर इंजिन यामध्ये फरक तर आहेच. पण ऑन साईडला शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न, बॉल जास्त वेगानं प्रवास करत नाहीये, आणि क्षेत्ररक्षण चुकलं, बॅकअप आहे, 1 धाव मिळते. आणि म्हणूनच तुमच्या देखील कार्याची दखल, खरं तर ही बक्षिसाची रक्कम तुमच्या नक्कीच कार्याची पोचपावती नाही आहे, पण एक तुम्ही जो खेळ खेळलाय त्या खेळाला कधीतरी एक कौतुकाची थाप मिळावी, त्याच मी 5,000 रुपयांचं बक्षीस SH एंटरप्राइजेसचे हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्या वतीनं आम्ही देणार आहोत. रक्कम ही फक्त नाममात्र आहे, पण तुमचं कौतुक त्या निमित्ताने आम्ही करतोय की आपण आपल्या वेळेत आलात आणि वेळेत आपला खेळ सादर केलात. नो डाऊट डॉक्टरचा मी खेळ पाहिला आहे. डॉक्टर्स लीगमध्ये सर्व डॉक्टर्स किती चांगले खेळतात त्याची माहिती मला आहे. पण आज काहीतरी वेगळंच चित्र. बॅकफुटला गेले, स्लाइस करण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, शिस्तीची गोलंदाजी आतापर्यंत पोलीस प्रशासनाची पाहायला मिळाली. धावसंख्या 5 वर आहे. जिंकण्यासाठी अजूनही 63 धावांची गरज, आणि बॉल शिल्लक आहे 14 चेंडू आणि 63 धावांची गरज. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. शैलेंद्र टॅप केलाय बॉलला, बॅटची बॉटम एज, बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 6. आता डॉक्टर सांगतात की व्यवस्थित जेवण घेऊन तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत, पण आता एक घास खाऊन काय पोट भरणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, तरच तुमचं पोट भरेल, धावसंख्येचा पाठलाग पूर्ण होईल. नाहीतर मग जे मनात आहे ते मैदानात आणलं नाही तर मग निराश व्हावं लागेल. मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात, चूक होणार नाहीये, फलंदाज होतोय बाद, धक्का बसतोय, दुसरा विकेट डाऊन. शैलेंद्रच्या खात्यात विकेट जाते आणि शैलेंद्र सुद्धा विकेट टेकर बनतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाले 6. तर दोन्ही संघ तयारीत राहायचे. मॅक मॉन्स्टर्स आपापल्या प्लेअर रगआउट्स मध्ये.
चला, जो कॉल दिलाय त्या स्टँडमध्ये बसायचं. तशी सूचना आम्ही टॉसच्या वेळेस दिली होती. जो आपण कॉल दिलाय, चला या. मॅक मॉन्स्टर आपण डावीकडे या, सॉरी पाटील 5144 आपण डावीकडे या आणि मॅक मॉन्स्टर्स आपण मुख्य मंचाच्या उजवीकडे स्टँडमध्ये बसून घ्यायचं आहे. तर नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत थर्ड ओव्हरसाठी. गणेश गोलंदाजीसाठी येत आहेत आणि बॅटर दीन मोहम्मद नॉन स्ट्रायकर एंडला. वेगवान भन्नाट वेगानं हा चेंडू हाताळला होता, पण आता ओव्हरथ्रो मिळेल, 22ची धाव मिळेल, कदाचित बॅकअप आहे. ही एक धाव मिळते आणि आता दीन मोहम्मद स्ट्रायकर एंडला पण पाहणार आहोत. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 7, 7 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 24 तास काम या दोन्ही क्षेत्रांचं आहे. कधीही कॉल येतो डॉक्टरांना, कधीही कॉल येतो पोलीस प्रशासनाला, आणि त्याचमुळे तुम्ही आम्ही जेव्हा अडचणीत असतो, मग ते वैद्यकीय क्षेत्रात असू द्या किंवा या समाजात असू द्या, आपण ज्या राहतो त्या परिसरात असू द्या, पोलीस प्रशासनाचं आणि डॉक्टरांचं विशेष महत्त्व आहे. लॉंगॉनला झेल सुटतोय, 1 बाउन्स घेऊन बॉल सीमारेषा पार, चौकार. आणि त्याचमुळे वेगवेगळ्या आयोजकांच्या वतीनं त्यांच्या कार्याची दखल घेताना त्यांना कुठेतरी एक मोकळीक मिळावी, त्यांना एक क्रिकेटच्या खेळाचा आनंद मिळावा, म्हणून आवर्जून त्यांना निमंत्रण दिलं जाते क्रिकेटच्या खेळासाठी. आणि त्या निमंत्रणाचा मान ठेवत दोन्ही संघ नेहमीच वेळेवर येतात आणि वेळेवर येऊन आपला खेळ दाखवतात, आपला फिटनेस दाखवतात. सर्वात महत्त्वाची बाब, पठारे सर तर समोर शॉट खूप चांगला मारतात, फ्लिपिंग खूप चांगली करतात, ते आम्ही देखील पाहिलेलं आहे. दरम्यान धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 12 12 रन्स ऑन बोर्ड. येस, वाईटचा इशारा आहे पंचांचा. आणि एक लक्षात घ्यायचं आहे, जो 94 डगआउट आहे, तुम्हाला जो 94 आला असेल त्याच डगआउटमध्ये बसायचं. आणि डगआउटमध्ये 14 खेळाडू आणि तुमचे 6 ID होल्डर बसतील. बाकीचे तुमचे पाठीराखे आहेत त्यांना बाजूला आपण फॅन्स क्लब बनवलेला आहे. बघा, जे नियम आहेत ते नियम आहेत, ते तर तुम्हाला लक्षात घ्यायचीच आहेत. 20 म्हणजे 6 जण जे ID होल्डर्स आहेत आणि 14 मेंबर्स जे तुम्ही खेळवणार आहात, जे खेळणार आहेत तुमच्या टीममधले, तेच त्या ठिकाणी बसतील. त्यांनाच प्रवेश आहे, बाकीच्यांना प्रवेश निषिद्ध. दरम्यान धावसंख्या 13 थांबलेली आहे. स्लाइस केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत, बॅकवर्ड पॉइंटचे चुकले आणि त्यांना चकवत बॉल जातोय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार, मिळतील या धावा 4. KPL चौकार. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 17 धावा, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 6. म्हणजे जर रोडवर मारला तर 9 धावा द्यायचा का, पण रोडच्या पलीकडे किंवा मैदानाच्या VIP डाईसच्या पलीकडे खेचला तरच कुठेतरी या धावा चेस केल्या जाऊ शकतील. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत 4थ्या क्रमांक षटकासाठी. गोविंद बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. गोविंदचा पहिला बॉल, सर्कल तर क्लिअर करतोय, एकच धाव पूर्ण केली जाईल. दरम्यान एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 18. जिंकण्यासाठी 50ची गरज, बॉल शिल्लक 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. पुढचा बॉल उघड विकेटनं. पुन्हा एकदा पायांची हालचाल झाली नाहीये. मी गोलंदाजांचं विशेष कौतुक या निमित्ताने करेन. प्रकाशने खर्च केलेत फक्त 2 एक विकेट मिळवली, शैलेंद्रने खर्च केल्या 4 एक विकेट मिळवले, गणेश थोडे महागडे ठरले ज्यांच्या षटकात 11 मिळाल्या, डॉक्टर स्टीमला, आणि गोविंदच्या षटकात आतापर्यंत 1 मिळाले. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय, स्वतःचं बदललं तर थोडंसं चांगलं वापरलं आणि त्याचमुळे व्यवस्थित बॉलच्या रेंजमध्ये पोहोचले फलंदाज. गोलंदाज चेंडू उडवताना ते स्ट्रगल नक्कीच करताना पाहायला मिळाले. फॉलो थ्रूमध्ये थोडंसं कठीण जातं गोलंदाजाला बॉल अडवताना. धावसंख्या 19 झाले. लेंथ बॉल होता, ड्राईव्ह केलंय, पुन्हा एकदा मध्ये खेळलेत फलंदाज. एक सिंगल तर मिळते. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे या सामन्याची. धावसंख्या 20 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 48 धावांची गरज आहे.
2 चौकार आतापर्यंत आपण पाहिले आणि जास्तीत जास्त सिंगल्स पाहतोय, एकही डबल नाहीये. बॅक टू द बॉलर, फलंदाज बाद. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे या सामन्यातला. धावसंख्या 20, गडीबाद 3, डॉक्टर्स टीम. चला, दोन्ही संघ तयारीत राहायचं. मॅक मॉन्स्टर्स आणि पाटील 5141. शेवटचा बॉल बाकी आहे या एक्झिबिशन मॅच मधला. आणि एक्झिबिशन मॅच जिंकलेली आहे पोलीस प्रशासनाने. अभिनंदन पोलीस प्रशासन. हार्ड लक टीम. डॉक्टर्स, मागच्या वर्षी डॉक्टर्सने एक्झिबिशन सामना जिंकला होता आणि या वर्षी पोलीस प्रशासनाने एक्झिबिशन सामना जिंकलेला आहे. अभिनंदन पोलीस प्रशासन. आणि SH एंटरप्राइजेस म्हणजेच हजरतभाई शेख आणि संजयजी म्हात्रे यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं बक्षीस विनर टीमला दिलं जाणार आहे. तर दोन्ही टीम्सने एकूण एक मेंबर्सने व्यासपीठावर यायचं आहे प्लीज. चला, एका रांगेत या. दोन्ही संघांनी व्यासपीठावर यायचं आहे. चला, दोन्ही संघांनी या व्यासपीठावर. पोलीस टीम